ठिकाणी उपस्थित आहेत आणि डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी सुद्धा आमची ज्या ठिकाणी मीटिंग आहे तिथे उपस्थित आहेत। साधारण 7 महिन्यापूर्वी मी सर्व डेप्युटी डायरेक्टरची मीटिंग घेतलेली होती आणि सखी सावित्री समिती जी आहे ही प्रत्येक शाळांमध्ये तातडीने त्या ठिकाणी त्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिलेले होते। आता सुद्धा मला त्या शाळांमध्ये ही समिती झाली की नाही याच्याबद्दलची माहिती ह्या रिपोर्टमध्ये लिहिलेली नाही, परंतु आम्ही सगळे डेप्युटी डायरेक्टर सुद्धा ऑनलाईन आहेत। शेवटी मुलींची सेफ्टी हा पहिला विषय असतो आणि त्याच्यामुळे हे आदेश दिल्यानंतर सुद्धा जर अशा समित्या स्थापन झालेल्या नसतील आणि त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश हे मी आजच्या आज दिलेले आहेत। असे प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून आज आम्ही काही चर्चा करतोय। त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते मी आपल्याला सांगितलं की सखी सावित्री समिती जर प्रत्येक शाळेमध्ये स्थापन झाली तर मुलींना एक दिलासा मिळू शकतो। आपला जो पोस्को ॲक्ट आहे या ॲक्टप्रमाणे एक ई बॉक्स नावाची संकल्पना आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा लहान मुलांना ही ई बॉक्सची संकल्पना समजू शकत नाही। त्याच्यामुळे आम्ही ज्याला गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक GR काढला होता की प्रत्येक शाळा असेल, हॉस्टेल असेल, आश्रमशाळा असेल, इथे एक कंप्लेंट बॉक्स ठेवला पाहिजे आणि रोज तो बॉक्स उघडला गेला पाहिजे। त्याच्यामध्ये एक पोलीस प्रतिनिधी आणि शाळेचा मुख्याध्यापक यांनी त्या बॉक्समध्ये असलेली कंप्लेंट वाचली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। तर त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट सूचना आम्ही नवीन GR काढतोय आणि हा बॉक्स कंपल्सरी आहे प्रत्येक शाळेमध्ये। मुलांना याची कल्पना दिली गेली पाहिजे आणि ह्या बॉक्समध्ये त्या चिठ्ठ्या टाकल्या गेल्या। आम्ही पुन्हा एकदा काढतोय। गृह खात्याचं सर्क्युलर याचं आहेच, त्याच्यामुळे वेगळं सर्क्युलर काढण्याची आवश्यकता नाही। आम्ही आमचं सर्क्युलर आजच काढू। विशाखा समिती ही जशी ऑफिसेसमध्ये असते तशी आम्ही विशाखा समिती कंपल्सरी शाळेमध्ये करण्याचा आजच आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील साधारण 10वी मधल्या 9वी मधल्या किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी 12वीच्या मुली यांची एक विशाखा समिती असेल आणि कारण मुलं ही आपल्या टीचरला सांगताना सुद्धा घाबरतात म्हणून आम्ही आजच निर्णय घेतला आहे की शाळांच्या स्तरावर सुद्धा विशाखा समिती घेण्याचा निर्णय घेतला, कारण अतिशय सिरियस प्रकरण आहे। अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्याही मुलीवर येता कामा नये। मला आज मुख्यमंत्री जवळजवळ 5-10 मिनिटं या संदर्भात माझ्याशी त्यांनी चर्चा केली, कारण अन्य ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडतात, परंतु लहान मुलांच्या बाबतीत अधिक याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे साधारण हा प्रकार घडला। मी जी काय आता माझ्याकडे अहवाल प्राप्त झाला आहे त्याप्रमाणे 13 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता। 18 तारीखला याची तक्रार पालकांनी केली, ही जवळजवळ 12 तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या PI आहेत त्यांची सुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे। त्याच्यानंतर शाळेला आम्ही नोटीस बजावलेली आहे, कारण ही शाळेची जबाबदारी असते, त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले, तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे। निलंबित करून सुद्धा शाळेची जबाबदारी कमी होत नाही, कारण आम्ही प्रत्येक शाळेमध्ये CCTV कंपल्सरी केलेली आहे। मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर कॉर्पोरेशनचे आता CCTV म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये CCTV बसवण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे, परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे, त्यांनी बसवलेले आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा CCTV बंद होतो। त्याच्यामुळे CCTV नुसता बसवणं एवढ्यापुरतं भागणार नाही। CCTV बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा शाळेवर ठेवण्यात येईल, कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे। नुसताच दाखवायला म्हणून CCTV बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही। त्याच्यामुळे त्याबद्दलचं आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतोय आणि हा जो अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्साच्या कलम 74, 75 आणि 76 याच्या खाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत। तर याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन। याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमायची आम्ही व्यवस्था करू आणि लवकरात लवकर
मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं अशी केस झाली होती, 15 दिवसामध्ये गुन्हेगाराला शिक्षा झाली. एवढी फास्ट जर शिक्षा झाली तर मग लोकांमध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं. तर हे फास्ट ट्रॅकवर घेऊन 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये ही जर त्या ठिकाणी कोर्टासमोर आणली तर कोर्टसुद्धा पुरा, कारण अर्थात ह्याला एक लिमिट असं असतं की त्याच्यामध्ये काही टेस्ट असतील, काही रिपोर्ट्स घ्यायचे असतील तर त्याला काही कालावधी जाऊ शकतो. पण जेवढ्या जलद शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यावर कारवाई व्हावी. आणि ही जी कलमं लावलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या कलमामध्ये 6 महिने तुरुंगवास आहे, दुसऱ्यामध्ये 3 वर्ष तुरुंगवास आहे आणि तिसऱ्या कलमामध्ये 10 वर्ष तुरुंगवास आहे. म्हणजे एकूण दर 13.5 वर्षासाठी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर याला शिक्षा होऊ शकेल आणि ही ह्या शिक्षेच्या विरुद्ध दंड सुद्धा होऊ शकेल. तो 2 लाख आणि 5 लाख वगैरे असा, आणि 5 लाख, कारण दंडाने काय शिक्षा भरून निघत नाही, पण ज्या शिक्षा आहेत त्या कडक आहेत. त्याच्यामुळे ह्या शिक्षा केल्या जातील. स्वतः उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोघेही ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांचा स्वतः फोन होता की मुख्यमंत्री तर जवळजवळ 10 मिनिटं या विषयाच्या संदर्भात, अतिशय सेन्सिटिव्ह 10 मिनिटं ते ह्याच्या विषयावर बोलत होते आणि काय काय करायचं त्यांनी हे केलंय. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की CCTV ला ज्या ठिकाणी शाळांवर आम्ही जबाबदारी टाकलेली आहे, परंतु आता ती झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. जर झेडपीच्या स्कूलमध्ये CCTV नसतील तर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं. प्रत्येक जे आयुक्त आहेत महापालिकेचे त्यांनी ज्या ठिकाणी मुख्याधिकारी असतील त्या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांची ती जबाबदारी राहील असं GR आम्ही आजच इश्यू करतो. कारण CCTV प्रायव्हेट स्कूलना आपण कंपल्सरी करतो, परंतु गव्हर्नमेंट स्कूलमध्ये DPCमध्ये 5% तरतूद आहे. तर या तरतुदीमधून हे CCTV बसवले जावे अशी अपेक्षा आहे. विशाखा समिती करत असताना आमचं एक स्कीम आता सुद्धा चालू आहे, मीना राजू मंच, त्याचा वापर करता येईल का त्याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आणि आता सगळे डेप्युटी डायरेक्टर हे माझ्याबरोबर VCवर होते आणि आता मॅडम पूर्वी महिला बालकल्याण समितीचा हा जे विभाग आहे त्याच्यासह सचिव होत्या, त्यांनी ताबडतोब महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलेलं आहे. या कुटुंबाला काय मदत करता येईल, त्या मुलीचं समापोदेशन कसं करता येईल, या सगळ्या बाबींवर आजच्याच चर्चा होईल. याच्या संदर्भातले अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतात मदत देण्याच्या संदर्भातली. ती मदत सुद्धा त्या मुलीकडे तातडीने पोहोचली पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर